नागपूर प्रकरणाबाबत सागर बंगल्यावर महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। स्थानिक अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। नागपुरात शांतता ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी, नागपूर प्रकरण शांत कसं होईल आणि जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर अंकुश कसा लावावा याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांसोबत ही चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कपिल, जी नागपूरचे प्रकरण आहे, जी नागपूरची दुर्दैवी घटना आहे, या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक ही सागर बंगल्यावर सुरू आहे। एकंदरीतच बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये एक सविस्तर चर्चा सुरू आहे की कशा प्रकारे ही घटना घडली, काय याच्या कारण आहे, सर्व गोष्टीचा चर्चा याच्यामध्ये होत आहे। त्याचबरोबर संबंधित अधिकारी म्हणजे स्थानिक अधिकारी आहेत नागपूरचे, त्यांच्याशी वेळोवेळी बोलणं केलं जात आहे। त्यांच्याशी वारंवार संवाद साधत आहेत। तिथली जी लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत, तिथले जे कार्यकर्ते असतील, तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत आणि एकंदरीतच एक आढावा तयार करण्यात येत आहे का ही जी घटना आहे ही शांत कशी केली जाईल आणि त्याचबरोबर ह्या घटनेमध्ये जे समाजकंटक ज्या समाजकंटकांनी ही घटना जास्त फोफाळली त्या समाजकंटकांवरती कसा आळा घालतायत, त्यांच्यावर कसा अंकुश लावतील, या सर्व घटना सविस्तर चर्चा या विषयात सुरू आहे आणि एकंदरीतच ही जी चर्चा आहे गेली अर्धा तास सुरू आहे। थोड्या वेळाने बावनकुळे कदाचित बाहेर येऊ शकतात आणि मीडियाशी संवाद साधू शकतात, पण सध्या तरी ही चर्चा सुरू आहे। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री काही नागपूर दौऱ्यावर जाणार आहेत का, त्याबद्दल काय माहिती मिळते? नक्कीच ह्या संदर्भात मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यात जाऊ शकतात असं बोललं जातं, परंतु एकंदरीतच आतापर्यंतचं वातावरण, रात्री काय वातावरण होतं, कसं पर्यंत निवळतंय, काय अजून ती भडकते, हे प्रकरण भडकतं का, या सर्व गोष्टीवरती जो नागपूरचा दौरा आहे मुख्यमंत्री अवलंबून असणार आहे। त्यामुळे ह्याच्यावरती संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।